मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर येते। मुंबईतील महत्त्वाच्या पुलावरील वाहतुकीत मोठा बदल करण्यात आलाय। शहरातील वरळी येथील शंकरराव नरमपथ या ब्रिजवरील गाड्या 7 डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत एका बाजूने चालू राहणार आहेत। हा मार्ग 24 तास सुरू राहणार असल्याचं वाहतूक पोलिसांनी म्हटलंय। दरम्यान पुलाच्या या कामामुळे मुंबईकरांना मोठा फटका बसू नये म्हणून पर्यायी मार्ग देण्यात आलेत। माहितीनुसार मुंबईतील वरळी येथील शंकरराव नरमपथ या ब्रिजवरून तात्पुरती एकेरी वाहतूक सेवा सुरू राहणार आहे। रस्त्याच्या काँक्रिटीकरणादरम्यान वाहतूक व्यवस्थापित करण्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असल्याचं वाहतूक पोलिसांनी म्हटलंय। दरम्यान गणपतराव कदम मार्ग ते पांडुरंग बुधकर मार्गापर्यंत हा एकेरी मार्ग 24 तास सुरू राहणार आहे। 12 मीटर रस्त्याचा अर्धा भाग सध्या खोदण्यात आला असून त्यामुळे गाड्या पर्यायी मार्गाने वळवण्यात आल्या आहेत। हा एकेरी मार्ग डिसेंबर महिन्याच्या 7 तारखेपर्यंत सुरू राहणार आहे। या सर्व मार्गांवरून वाहतुकीचा पर्यायी मार्ग उपलब्ध राहणार आहे। रस्त्याच्या काँक्रिटीकरणादरम्यान वाहतूक पोलिसांनी वाहन चालकांना सुरक्षितरित्या गाड्या चालवण्याचं आवाहन करण्यात आलंय।